मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आहे। जरांगेंकडून बच्चू कडू यांच्या तब्येतीची यावेळी विचारपूस करण्यात आली। जरांगेंनी यावेळी बच्चू कडू यांच्या मागण्या जाणून घेतलेल्या आहेत। तर तुमची काळजी घेतात, पण मी सल्ला देऊन चाललोय तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना त्यावेळेस शरीरात 100% त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं। ते आराम करतात असं समजू नका, कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून, इतक्या वेदना झालेल्या असतात की त्या वेदना ते शब्दात सांगत नाही आहेत आणि त्या सांगायसाठी ते उपोषणाला बसलेले नसतात। त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते एक ध्येय घेऊन असतात की या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही, हे पण घेऊन ते इथं बसलेले असतात। मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो, आता झालायच ना उठाव, कोणी करू द्या, ते तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण ते लफडे बंद करा पहिले। ह्यो आमचा नाही बसला आणि त्यो आमचा बसायला पाहिजे होता। बच्चू भाऊने आता जीव टेकवायचं ठरवलं आहे ना, न्याय कोणाला मिळणार आहे? राज्यातल्या शेतकऱ्याला। मग शेतकरी संघटनेचं आहे का, तो आहे शेतकरी संघटनेचं आहे का, भाजपचं आहे का, काँग्रेसचं आहे का, शिवसेनेचं आहे का, बेसरामाचं आहे का? माणूस जर आपल्यासाठी बसायला तयार झालाय तर राज्याने क्षणात उठाव केला पाहिजे, कुठलाच विचार नाही करता। आता उलट शेतकऱ्यांना संधी आहे, शेतकऱ्यांना सांगतोय मी, या राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी आहे। कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलंय आणि बच्चू भाऊनी जीव पणाला लावायचा ठरवला। राज्यातले या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत जोडले। छगन, आपण पाहतोय बच्चू कडू यांची खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतलेली आहे, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच आता जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडूंची भेट घेतलेली आहे, त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केलेली आहे। बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करतायत, जीवाचं रान करत आहेत, स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीये। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी राज्यातला एकवटलं पाहिजे आणि सरकारला सळो की पळो करायला पाहिजे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। आम्ही बच्चू कडूंच्या सोबत आहोत, जात पात कुठेही पाळू नका, शेतकरी एकत्र आहे आणि शेतकरी एकजूट राहायला पाहिजे, असं विधान देखील मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि आवाहन केलेलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना की बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला आपण पाठिंबा दिला पाहिजे, त्यांच्या सोबतीला राहायला पाहिजे। वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाच्या पद्धतीने शेतकऱ्यांनी त्यांचा लढा उभारला पाहिजे आणि हे आंदोलन केवळ अमरावती पुरतं मर्यादित न राहता राज्यभर हे आंदोलन कसं पोहोचवता येईल आणि सरकारला त्याची दखल घ्यायला कसं भाग पाडता येईल असं पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया देखील मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे। आता एकंदरीत या सर्व मंत्रालयावर देखील प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते, अमरावतीत ठिकठिकाणी देखील आंदोलन झालेली आहेत। त्यामुळे आता सरकार कितपत या आंदोलनाची दखल घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सरकार आंदोलनाची प्रत्येक वेळोवेळी दखल घेत आहे, मात्र त्यावर कुठल्याही बोलण्यासाठी किंवा कुठेही पुढे आलेलं नाहीये। सरकारमधलं कुठलाही मंत्री देखील अजूनपर्यंत बच्चू कडूंना भेटायला आलेला नाहीये, या मतदारसंघाचे आमदार देखील या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत। त्यामुळे सरकार का छगन, आगामी काळात या आंदोलनाचं नेमकं स्वरूप काय असतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।